हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे. माझं काम आवरले. काम एवढं पण नाही आवरलं. मी आज घर पुसले. म्हटलं उद्या पण उपवास राहतो, उद्या पण सकाळी थोडी घाईच होती, मग म्हटलं आजच पुसून घेऊ. आणि आत्यांनी मस्तपैकी हटवलेली पालकची आणि शेपूची भाजी बनवली आहे. आत्यांच्या आजची मस्त लागते. म्हणजे मी बनवली एक दोनदा, पण आत्या भारी बनवत्या. मग आत्यांनीच बनवली आज भाजी. आणि मला पोळ्या बनवायच्या आहे अजून. हे वेट करताय की बायको जेवायला कधी देणार. पण बायकोला आळशी है ना. सासूबाई आल्या पण बायकोला आळशी झाली है ना. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? मी एकटी असल्यावर पटकन आवरते का आत्या असल्यावर पटकन आवरते? एकटी असली. आत्या असल्यावर का बरं नाही एकटी आवरते? असल्यावर तुला माहित राहतं ना की मी सोडून दुसरं कोणीच नाही करायला. नाही करायचं असं बी नाही बरं का. रिलॅक्स होऊन जाते ना थोडीशी. थोडं रिलॅक्स राहतं माणूस. म्हणजे ना एकटी असल्यावर थोडीशी याचा अर्थ जबाबदारी काय राहते आहे? ना. मम्मीचा धाक नाही सासूबाई म्हणून. असं काही नाही आहे. धाक बी आत्या काय अशा धाक नाही लावती. पण कसं राहतं ना, एक माणूस एकटा असला का जबाबदारी असते त्याच्यावर. हे करायचं आहे ते करायचं आहे, सगळं आवरलं पाहिजे. कसं म्हणजे तसं आत्या असल्या थोडं रिलॅक्स राहते. म्हणजे करते असं. मी बी असं आत्यांना म्हणत नाही की मी हे काम करा ते करा, पण कसं आहे थोडंसं माणूस रिलॅक्स राहतं. आणि त्या नसल्या की मला गप्पा मारायला कोणी राहत नाही. त्या असल्यावर मग गप्पा मारीत मारीत मी कवर काम करते. हा खरा पॉईंट आहे. नाही तर त्या नसल्यावर मग एकटीच असते, मग आवरून घेते. पण त्या असल्यावर थोडं गप्पा मारीत मारीत काम करते. असं असतं. मग असं त्याच्यामुळं थोडी रिलॅक्स राहते. नात्या नसल्या की मग रिलॅक्स नाही राहत. का वाटते ते म्हणते सासूबाई असली का, मी याचा अर्थ मग तुला सासूबाईचं धाक नाही त्याच्यामुळे म्हणलं धाक नाही, पण माणूस रिलॅक्स राहते. एक जबाबदारी नाही राहत एवढी. चला मस्त जेवण करायचं आहे आता. मस्त रात्रीचा गाजरचा हलवा पण आहे आणि पालक आणि शेपूची भाजी. खूप दिवसातून पालकची आणि शेपूची भाजी खाते, तर मस्त जेवण होणार आहे आज. चला मस्तपैकी जेवण झालंय आणि स्वीट तर खाल्लंय, पण हे चॉकलेट खाऊशी वाटलं मला. कारण हे तर डार्क चॉकलेट आहे, पण एकदम मस्त लागतं. याची टेस्ट इतकी छान आहे ना की बस. बाकी जे गोड चॉकलेट आहे त्याच्यापेक्षा डार्क चॉकलेट खाल्लं पाहिजे. ते हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि चवीला पण चांगलं लागतं. काहींना नाही आवडत, जास्त कडू असतं त्यामुळं. पण मला तर आवडलं बाबा, लेवत लागलं. मला तर त्याची पॅकेजिंग पण खूप आवडली. लय मस्त पॅकेजिंग, लय छान आहे. आता इथून पुढं हे चॉकलेट खायचं. यांचं दोघांचं वाग काहीतरी चालू आहे. फिरताय ते, लय जेवण झालं म्हणे म्हणून दोघं जण फिरताय आता. आणि दादा त्याला काहीतरी इंग्लिश बोलायला होते. बाबा तुम्हाला म्हणायला हवी ते काय काय म्हणायला हवी ते? धोंडी रॅम काय म्हणायचं? रॅम. परत एकदा म्हणा बरं बाबा. काय काय म्हणायचं? हा बाबाला आलं. कसं म्हणशील? धोंडी रॅम. यांचं काय चाललंय काय माहिती. दादा रील बनवते आणि सगळ्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचं नाव कसं होईल असं जरा फॉरेन ॲक्सेंटमध्ये तसं म्हणायला होते. आता तुम्हाला काय म्हणायला लावलं? दादा बाबाला पण म्हणायला लावलं. मी पण झाले आणि आता सुनीलकडे गेले. ते पटकन थोडस. माझं चॉकलेट मी नाही देणार. मला आवडलंय बाबा. आता आपण नाही मला देऊ शकत नाही. थोडंच राहिलेलं आहे ते. देणार आहो थोडस, एकदम थोडस, एकदम एवढं ते बघ, एकदम थोडस एवढं. आधी मला सांगा, तुम्ही मला माझ्या ब्लॉगिंगमध्ये हेल्प करीत जा शंका. व्हिडिओ काढायला कधी कधी मला लागेल तेव्हा. काढतोच नाही व्हिडिओ. हा म्हणजे कधी कधी तुम्हाला बोलते ना, नाही काढणार म्हणते जाय, असं नाही म्हणते एवढं, पण नाही काढणार म्हणते. मग तुम्ही काढशान का ते सांगा. मग मला बोलणार नाही ना ते सांगा.
अजून काय काय मागू शकते मी चॉकलेटच्या बदल्यात. ते बाद झालं, एवढे देईन मी तुम्हाला थोडं थोडं ना. ते एवढंच भेटत एवढंच. ठीक आहे. आता एवढं दादाला माल ठेवते. प्रॉमिस विसर सगळे. जा आता परत या माल घ्यायला, मग देईन का पैसे परत. मला माल घे देईन ती काहीच नाही आला. बाय. चला, बाकीचं तर सगळं काम आवरलंय. आता कपडे प्रेस करायचे, कारण खूप सारे कपडे दादांचे पण आणि यांचे पण हे तसेच पडलेले. कुठं जायचं असलं की मग आठवतं की कपडे प्रेस करायचे. तर चला, काल जेवढे कपडे धुतले होते तेवढे प्रेस करून घेते. चला मस्त खाली जाते आणि चहा वगैरे करते. आज दादांनी इथं पाणी भरले वाटतं. त्यांनी कानासाठी अजून एक गोधडी म्हणजे पथुरी शिवली, पण ही जरा मोठी तिच्यापेक्षा ना. का तिच्या एवढीच आहे ना. मस्त शिवली, म्हणजे मध्ये रग टाकलेला आहे आणि वरतून हे बेडशीट लावलं, पण भारी दिसती. कलरफुल. हां, कलर मध्ये चौकोन चौकोन किती भारी. अशी मॅडम दादा कशी शिवायची होती माहिती का, पिसांची शिवायची. अशी वेगवेगळे पिस, हे चौकोन आहे ना, वेगवेगळ्या पिसात शिवले. छान दिसती. काही चालू आहे. त्याला पांघरायचं सुद्धा कामाईन गरम, त्याला तर हा. अशी थंडी वाजते. त्याला तर लई थंडी काकावानी. आपल्याकडे जास्त थंडी. त्याला गुंडाळायला बरं आहे. त्याच्या काकावाने 2-2, 4-4 घे. हा, काका 3 घेते. बघू 3 मोठी मोठी. झोपलं का जागच नाही. लय मस्त झोप येते. 2 मध्ये थोडी थंडी वाजायची, 3 मध्ये अशी झोप येते ना भारी. बघू आणखी नाही झोप मला. जगात भारी. अजून एक घ्यायचा का तुम्हाला शिवायची एक गोधडी. बरं काय चहा घेऊन मस्त झाली आत्यांची सगळी पथुरी शिवून. मस्त मस्त. दुपारपासून बसल्या होत्या, 4 वाजले आता. शिवून झाली सगळी. काय फुलांची छान आणि जाड पण झाली आता ही. हा. माझा चालू आहे स्वयंपाक. इथं मी मसाले भात बनवलाय आणि ज्वारीच्या भाकरी बनवते आणि पाणीपुरी बनवायची आणि पिठलं बनवायचे. त्यामुळं भाकरी पण एवढ्याने बनवायची आहे, 2-3च बनवायचे आहे, कारण आम्हाला काही कोणाला एवढं जेवायचं नाही आहे. मसाले भात पण आहे, पाणीपुरी पण आहे, एवढं कोणी तर खाणार नाही. म्हटलं थोडीशीच भाजी पोळी बनवू. आज इतका मोठा गोळ झाला असता. पाणीपुरी बनवली, म्हणजे पाणीपुरीचं पाणी बनवलं, ते पण तळायला घेतल्या आणि सगळा स्वयंपाक झाला. आणि मग लक्षात आलं, अरे यार पाणीपुरीत घालायचं स्टफिंग, म्हणजे बटाट्याची चटणीच नाही बनवली. परत आता बटाटे उकडायला ठेवले, तोपर्यंत पुरी तळत नाही, कारण ती वातळ होऊन मग क्रंची नाही लागत. त्यामुळे ॲज युजल पाणीपुरी वाजली. चला, मस्त जेवण वगैरे झाले आणि आता मी दोघी फिरतो. आणि आज आत्यांनी त्यांची तुळस बदलवली आहे. नवीन रोप आणलं होतं तुळशीचं, नवीन तुळस लावली. मस्त आली. पाणी निघालं. तिच्यातलं पाणीच जात नव्हतं, कारण इथं जे होल आहे ना ते पॅक झालं होतं माती काढल्यामुळं. आता ते मोकळं झालं, त्याने ते पाणी जाईन. नळीच लागली त्याला तर. हे बघ, शेकोटी घेऊन आम्ही आलोय आता झोपायला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.